आहे तुमचं पुन्हा एक ट्रॅव्हल विथ रोहित या यूट्यूब चॅनलमध्ये. बऱ्याच दिवसांनंतर आपण व्हिडिओ बनवतो आहे. त्याचं कारण असं की बऱ्याच दिवसांनंतर ट्रॅव्हल प्लॅन झालेला आहे. तर आत्ता आपण निघालेलो उडीसाला. तर ही जी ट्रिप आहे ती बऱ्याच दिवसांनंतर आपली झालेली लास्ट ट्रिप तुम्ही पाहिली असेल की आपण गिरनारला गेलो. त्या ट्रिपला जवळपास 1 वर्ष झाले. त्यानंतर आत्ता ही ट्रिपचा प्लॅन झालेला आहे. तर बघूयात, भरपूर मजा येणार आहे. पूर्ण उडीसा आपल्याला एक्सप्लोअर करायचं आहे. जवळपास 4 दिवसाची ही ट्रिप आहे. तर आत्ता आपण आहोत विजयवाडा रेल्वे स्टेशन इथे. तर चला निघूयात उडीसासाठी. तर हा ट्रिपचा डे 2 आहे. कारण काल संध्याकाळी 6 वाजता ही पुणे रेल्वे स्टेशनवरून रेल्वे निघाली होती जी की भुवनेश्वरला जातील. तर आत्ता आम्ही आहे विजयवाडा येथे. सकाळचे 10 वाजलेले आहेत व तुम्ही माझ्या मागे पाहू शकता विजयवाडा रेल्वे स्टेशन. तर आता इथून भुवनेश्वरला पोहोचायला रात्री 11:30 वाजणार आहे. जवळपास हा टोटल 30 तासांचा प्रवास आहे. पुण्यावरनं निघाल्यापासून पुण्यावरनं डेली संध्याकाळी 6 वाजता ही ट्रेन निघते व नेक्स्ट डे भुवनेश्वरमध्ये रात्री 11:30 वाजता पोहोचते. काय एकटे खाता हे बघा, आमचे मित्र आम्हाला सोडून एकटे इथं खात बसले ते रेल्वे स्टेशनवर आणि आम्ही बसतो इथे एकटे असत. तर आपले प्रत्येक वेळेसचे ट्रॅव्हल पार्टनर तुम्ही पाहू शकता ओमकार, जे की आपले प्रत्येक ट्रिपमध्ये आपले पार्टनर असतात. या ट्रिपला देखील आहेत जवळपास. या ट्रिपला आपले 20 एक मित्र आहेत. टोटल 20 मेंबर आहेत ट्रिपला. सगळ्यांना तुम्हाला भेटवतो. तर आता तुम्ही पाहू शकता इथं आम्ही बसतो विजयवाडा रेल्वे स्टेशनच्या इथे. तर आमच्या संपूर्ण ट्रिपचे स्पॉन्सर राहुल दादा मरळ इकडं बघा. संपूर्ण ट्रिप स्पॉन्सर. आता वाजले दुपारचे 3:30 आणि आम्ही पोहोचलोय अनकापल्ली रेल्वे स्टेशन या ठिकाणी. तर थोडीफार नावं अवघड आहेत कारण की आपल्या परिचयाची नावं नाही, त्यामुळे थोडीफार वाचताना प्रॉब्लेम. इथं थांबलो होतो थोडंसं पाणी वगैरे घेण्यासाठी कारण की रेल्वेत थोडंसं पाणी वगैरे चांगलं भेटत नव्हतं. त्यामुळे इथं स्टेशनवर आलोय. किनलेच्या बॉटल आहेत तिथं. किनलेच्या भेटलं का? काय झालं? चले गाडी निघाली. चले चले बा. आत्ता पोचलोय विशाखापट्टणम या स्टेशनवरती. तर 20 मिनटं इथे आपली रेल्वे थांबणार होते म्हणून त्यामुळे थोडंसं स्टेशनच्या बाहेर आलो होतो स्टेशन बघण्यासाठी. तर खूप छान असं स्टेशन आहे. विशाखापट्टणमचं एक मोठी सिटी आहे विशाखापट्टणम. तुम्ही पाहू शकता हे विशाखापट्टणम. त्यासमोर आपला भारताचा तिरंगा. आत्ता वाजलेत दुपारचे 4:30
तर आत्ता आहोत विशाखापट्टणम या रेल्वे स्टेशनवर. इथून जवळपास अजून भुवनेश्वरला जायला आपल्याला एक 8 तास लागणार आहे, की रात्रीचे 11:30-12 वाजता आपण तिथे पोहोचणार आहोत. थोडी ट्रेन लेट आहे अर्धा तास, तर बघू आता किती वेळ लागतोय उडीसाला पोहोचायला. फायनली तब्बल 30 तासांचा प्रवास करून भुवनेश्वर या ठिकाणी आपण पोचलेलो आहोत. तर आत्ता वाजलेत रात्रीचे 11:30. बरोबर टाईममध्ये रेल्वे आलेली आहे. तर चला उतरूया स्टेशनवरती. तर फायनली आपण भुवनेश्वर येथे पोहोचलेलो आहे. तर रेल्वे स्टेशनच्या जवळच आपल्याला रूम भेटलेली आहे. तर आजचा स्टे इथेच आहे. तुम्ही पाहू शकता आपली आजची रूम. आजचा आपला स्टे इथेच आहे. तर उद्या आपण भुवनेश्वर सिटी एक्सप्लोअर करणार आहे. त्यानंतर पुरी जगन्नाथपुरी या मंदिराला जाणार आहे. तर हा व्लॉग इथेच एंड करतो. उद्याच्या येणाऱ्या व्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल की आपण पूर्ण भुवनेश्वर सिटी एक्सप्लोअर करणार आहे. ते उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर आजचा व्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.